मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 4 दिवस राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। आज आहे 13 फेब्रुवारी 2026 रोजी। 13, 14, 15 आणि 16 अशा 4 दिवसांचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। त्यामध्ये आपण जर बघितलं तर पावसाची शक्यता कोणत्याही ठिकाणी नाही आहे। संपूर्ण जे महाराष्ट्र आहे संपूर्ण कोरडे राहणार आहे, पण काही ठिकाणी तुम्हाला तापमान जास्त पाहायला मिळणार आहे। जसं की रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला 15 तारखेला रायगड जिल्ह्यामध्ये 15 तारखेला तुम्हाला जास्त गरम वातावरण पाहायला मिळणार आहे, तापमान वाढलेलं पाहायला मिळणार आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये 14 आणि 15 तारखेला तापमान तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला थंडीचं सुद्धा वातावरण पाहायला मिळणार आहे सकाळी सकाळी। त्यानंतर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला 14 तारखेला थोडं तापमान वाढलेलं पाहायला मिळणार आहे। तर हा होता 2-3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला असा फरक जाणवेल। मात्र इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे हवामान आहे दिनांक 13 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे, कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता नाही। आणि 14 तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तापमान वाढलेलं पाहायला मिळणार आहे 14 तारखेला। 15 तारखेला सुद्धा या ठिकाणी रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्येच तुम्हाला जे आहे तापमान वाढलेला पाहायला मिळणार आहे 15 फेब्रुवारी। आणि 16 फेब्रुवारीला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। म्हणजे पुढील 4 दिवस तुम्हाला संपूर्ण हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। पण वातावरणामध्ये जर काही बदल झाला तर आपण अनेक यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो की वेगवेगळ्या जर वातावरणामध्ये काही बदल झाला, पावसाची शक्यता असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।